राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सच्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 24 मे या दिवशीचं चिंतन। दुर्बुद्धी आणि विकल्प ही एक जोडगोळी आहे आणि याने सर्वनाश आहे। संशयात्मा विनश्यती, संशय गेला ब्रह्मांडा बाहेरी, मुख्य साधूचे लक्षण पाहणे निसंशय वृत्ती जाण इत्यादी संत वचनात संशयाचा उल्लेख आहे। आपण पाहतोच की एखाद्या गोष्टीबद्दल मनात शंका आली की ती गोष्ट होत तरी नाही किंवा त्याबद्दल निरुत्साह वाढतो। आणि मनाची गंमत अशी आहे की कोणतीही गोष्ट मनात आली की त्याबद्दल आपल्याला लगेच शंका येते, त्याच्याबद्दल मनात विकल्प उभा राहतोच। ही मनाची जी तात्काळ प्रतिक्रिया आहे ती फार कमी वेळेला सकारात्मक असते। संकल्प कमी विकल्पच जास्त ही गोष्ट नीट लक्ष देऊन पाहिलं की लक्षात येते, कारण मनाचं स्वरूपच संकल्प विकल्पात्मक असं सांगितलेलं आहे। नुसतं विकल्प येत नाही, त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट माणसाला खड्ड्यात पाडायला येते, ती म्हणजे दुर्बुद्धी। दुर्बुद्धी म्हणजे काय? परमेश्वरापासून जी आपल्याला दूर नेते ती दुर्बुद्धी। दूरबुद्धी व्यावहारिक बुद्धीचं ते लक्षणच आहे की परमार्थ टाळून प्रपंचाकडे जास्त कल कसा राहील हे पाहणे। म्हणून तर गीतेत बुद्धीचे भेद दाखवलेत आणि भगवंताला प्राप्त होण्यासाठी ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते असं म्हणून अर्जुनाला बुद्धियोग सांगितला आहे। अर्जुनाला सुद्धा दुर्बुद्धी आणि विकल्प यांनी ग्रासलं होतं। असो, आणखी एक गोष्ट या दोन्हींची विशेष म्हणजे माणूस परमार्थाकडे वळतो असं म्हणाला किंवा त्या दृष्टीनं त्याचे विचार सुरू झाले की ही जोडगोळी हजर होते, असतेच पण सक्रिय पण होते। बघा, नामस्मरण करण्याचं नुसतं ठरवलं तरी किती शंका विकल्प मनात उभे राहतात। त्याच्या आहारी गेलं की मग वाटोळं झालंच म्हणून समजा, कारण आपण स्वतः प्रपंचाच्या बाजूनं असल्यामुळे या जोडगोळीला जोर चढतो आणि मग पूर्णपणे आपल्या मन आणि बुद्धीचा ताबा घेऊन ते आपल्याला सर्वनाशाच्या खाईत लोटतात। हे नको असेल तर सद्गुरू कृपा प्राप्त होऊन त्याच्या कृपेनं मन निशंक आणि विकल्परहित व्हायला हवं। त्यासाठी त्यांचं आज्ञापालन आणि साधन हे आवश्यक आहे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।